10th chapter of Acts. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 34 from verse 34. वचन 34 पासून पुढे. Now to whom was Peter speaking? येथे पेत्र कोणाशी बोलत होता? To stranger. परक्या लोकांशी. And he was not even permitted or allowed to go to them according to his religion. Old religion. आणि त्याच्या जुन्या धर्माच्या प्रथेनुसार त्याला तेथे जाण्याची परवानगी देखील नव्हती. These were Gentiles. These were not the sons of Abraham. आणि हे अब्राहमाचे संतान नव्हते, तर हे लोक परराष्ट्रीय होते. Many of them were Romans. आणि त्यांच्यापैकी अनेक जण रोमी देखील होते. Which meant many of them were worshippers of all kinds of idols. आणि याचाच अर्थ त्यापैकी अनेक जण मूर्ती पूजा करणारे होते. But they were also the rulers. आणि त्याचबरोबर ते राज्यकर्ते देखील होते. Many of them who were the friends of Cornelius. आणि त्यापैकी अनेक जण कर्नेल्याचे मित्र होते. Were by all reasoning soldiers. आणि खरं पाहता ते सर्वार्थाने सैनिक होते. And Peter, by this miraculous revelation of God, आणि पेत्र त्याला झालेल्या देवाच्या चमत्कारिक प्रकटीकरणानंतर went as God told him. देवाने सांगितल्याप्रमाणे तेथे गेला. And as Cornelius saw the vision of God and sent to the exact address to call Peter. आणि कर्नेल्याने देवाचा दृष्टांत पाहिला आणि त्यानुसार त्याने पेत्र ज्या ठिकाणी होता त्या नेमक्या ठिकाणी त्याला बोलवण्याकरता माणसे पाठवली. Remember, Cornelius was unknown to Peter. Peter was unknown to Cornelius. लक्षात घ्या, पेत्र आणि कर्नेल्य त्यावेळेला एकमेकांसाठी अनोळखी असे होते. God spoke to Peter and to Cornelius and brought them together. देव पेत्र आणि कर्नेल्य ह्या दोघांशीही बोलला आणि दोघांना त्याने एकत्र आणलं. Sometimes काही वेळा strangers tell me, अनोळखी लोक मला असं सांगतात, I never knew about you or about this fellowship. मला तुमच्याबद्दल किंवा या फेलोशिप बद्दल कधीही माहिती नव्हती. We are not people great in advertisement. लक्षात घ्या, आम्ही फेलोशिपचे लोक काही मोठी जाहिरात करणारे लोक नाहीत. You know, a little candle that shines in darkness, पहा, एक लहानशी मेणबत्ती जी अंधकारामध्ये प्रकाशते, does it have the need to say, I am a candle, I am lighting this place? तिला असं सांगायची गरज भासते का की मी मेणबत्ती आहे आणि मी ही जागा प्रकाशित करते? No, not at all. नाही, अजिबात नाही. Everyone says, oh, there is the light, let me go to that light. सगळे लोक असं म्हणतात की येथे प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाकडे मला जाऊ दे. Does salt have to advertise itself? मिठाला स्वतःची जाहिरात करण्याची गरज भासते का? No. नाही. Today, if your mother has put too much salt in your dish, जर तुमच्या आईने तुमच्या जेवणामध्ये आज खूपच मीठ टाकलं, oh, you'll have a shock when you put it in your mouth. तेव्हा तुम्हाला पहिल्या घासालाच मोठा धक्का बसतो. Salt is immediately known. पहा, मिठाचं अस्तित्व लगेच लक्षात येतं. And light आणि प्रकाश देखील is always seen. तो कायम दिसतो. And Jesus said, you're the light of the world, you're the salt of the earth. आणि येशू म्हणाला, तुम्ही ह्या जगाचे प्रकाश आहात आणि पृथ्वीचे मीठ आहात. So you never see salt shouting or light shouting. यामुळे तुम्ही कधीही प्रकाशाला किंवा मिठाला मोठमोठ्याने ओरडून स्वतःची जाहिरात करताना कधीही ऐकणार When नाही. you have to shout and make laws saying no conversion and this and that, what does it say? जेव्हा तुम्ही कायदे करता आणि ते मोठ्याने ओरडून सांगता की परिवर्तन करायचं नाही, याचा अर्थ काय? You have no salt, you have no light. तुमच्यात मीठ नाही, तुमच्यात प्रकाश नाही. So you're afraid somebody has the salt and somebody has the light. आणि मग कोणाकडे मीठ आणि प्रकाश आला तर तुम्हाला त्याची भीती वाटू लागते. No, never reject the light of God. नाही, तुम्ही देवाच्या प्रकाशाचा कधीही नाकार करू नका. Because कारण Jesus said, येशू म्हणाला, this is the condemnation. निवाडा हाच आहे की
Light has come into the world, जगात प्रकाश आला आहे, but men love darkness more than light. पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. Who loves darkness more than light? पहा, प्रकाशापेक्षा अंधकार कोणाला जास्त आवडतो? Thieves. चोरांना. They don't want light. त्यांना प्रकाश नको असतो. Oh, as soon as anybody flashes a torch, they're shocked. जेव्हा कोणी त्यांच्यावरती विजेरीचा प्रकाश मारतो तेव्हा त्यांना धक्का बसतो. Yeah, because they don't want the light. कारण त्यांना प्रकाश नकोच असतो. What did Jesus say? येशू काय म्हणाला? All that came before me were thieves and robbers. माझ्यापूर्वी जे येऊन गेले ते चोर आणि लुटारू होते. Robbing the glory of God. देवाचं गौरव हिरावून घेणारे. Saying, I am a great person, Guru. असं म्हणत की मीच महान माणूस आहे, गुरु आहे, I am God. मीच देव आहे. No, you are not God. नाही, तुम्ही देव नाही. The only revelation of the living God is the Lord Jesus Christ. जिवंत देवाचं एकमेव प्रकटीकरण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. You dare not put anybody next to him. इतर कोणालाही येशूच्या पंक्तीत बसवायचं धारिष्ट्य करू नका. I often say, मी कायम असं म्हणतो, if you put anybody next to Jesus, he will turn into a crow. जर तुम्ही येशूच्या पंक्तीत कोणालाही बसवायचा प्रयत्न केला तर तुम्ही कावळा होऊन जाल. Why? का? There is no sin in him. कारण येशूमध्ये पाप नव्हतं. And now when Peter आणि येथे पेत्र was declaring Jesus to these people, या लोकांमध्ये येशूची घोषणा करत होता, they had never heard of the Lord Jesus. आणि या लोकांनी येशूबद्दल कधीही ऐकलं नव्हतं. This is what he said. आणि मग पेत्र असं म्हणाला, 34th verse. 34वं वचन, Peter opened his mouth and said, of a truth I perceive that God is no respecter of person. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला की देव पक्षपाती नाही. हे लक्षात घ्या. Look at this opening statement. या भाषणाच्या सुरुवातीचं वाक्य पहा. God is no respecter of person. देव पक्षपाती नाही. So if you go before God as a very wonderful man, big man, rich man, त्यामुळे तुम्ही देवासमोर जाताना एक अद्भुत मनुष्य, श्रीमंत मनुष्य किंवा मोठा मनुष्य म्हणून गेलात. but my dear friend, पण माझ्या प्रिय मित्रांनो, when you go before God, जेव्हा तुम्ही जिवंत देवासमोर जाता you and I are but sinners. तेव्हा तुम्ही आणि मी केवळ पापी असतो. See, too much pride today. आजकाल लोकांमध्ये खूपच गर्व आहे. I am a great Christian. मीच महान ख्रिस्ती आहे I have got a lot of bhakti. आणि मी देवाची खूपच भक्ती करतो. Anybody who has got a lot of bhakti लक्षात घ्या, जर देवाची कोण खूपच भक्ती करत will असेल be a very humble person. तर तो व्यक्ती खूपच नम्र असेल. Bhakti can be only measured by one yardstick. भक्ती केवळ एकाच मापदंडाने मोजता येते. What is that? तो कुठला? When you obey God's word. जेव्हा तुम्ही देवाचं आज्ञापालन करता. Well, to obey God's word, आणि देवाचं आज्ञापालन करण्याकरता you need faith. तुमच्यामध्ये विश्वास असणं गरजेचं आहे. When God says don't be unequally yoked with unbelievers, जेव्हा देव म्हणतो तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. I can't see how I can live with somebody who is speaking lies. आणि मग लबाड बोलणाऱ्या व्यक्तीबरोबर मी कसा काय बरं राहू शकतो? I am not a policeman. आणि मी काही पोलीस नाही. I don't go investigating, is this true, is this a lie, what happened? आणि मी काही जाऊन तपास करत बसत नाही की ही गोष्ट खरं आहे का, नेमकं काय घडलं आहे. No. नाही. I have found that people who spoke lies to me, some of them immediately were struck down. आणि मला असं आढळून आलं आहे की जे लोक माझ्याशी लबाड बोलले त्यातील काही लोकांना एकाएकी तडाखा बसला. They have swooned. ते मूर्छित झाले. Not that I desired any evil for them, त्यांचं काही वाईट व्हावं अशी माझी कधीही इच्छा नव्हती. But- पण when there is the presence of God, जेथे देवाचं सानिध्य असतं there is no lie. तेथे लबाडी टिकत नाही. Listen, my friend, ऐका माझ्या मित्रांनो, how can you live with a liar? तुम्ही एका लबाड माणसाबरोबर कसं काय राहू शकता? Very hard. खूपच कठीण आहे ते. How can you live with a thief? तुम्ही एका चोराबरोबर कसं राहू शकता? Very hard. खूपच कठीण आहे. How can you live with somebody
who does not obey the word of God. जो मनुष्य देवाच्या वचनाची आज्ञा मानत नाही त्याबरोबर तुम्ही कसं काय राहू शकता? Very hard. ते खूपच कठीण आहे. You know, you can't engage in all arguments morning till night with your wife तुम्ही तुमच्या पत्नी बरोबर सकाळपासून रात्रीपर्यंत वाद घालत बसू शकत नाही, or with your husband. किंवा तुमच्या पती बरोबर. That is why God says, त्यामुळे देव असं म्हणतो, you must not be unequally yoked. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडू नका. There must be that unity. या नात्यामध्ये एक ऐक्य असलं पाहिजे. Here, येथे Peter says, पेत्र म्हणाला, God is not a respecter of person. देव पक्षपाती नाही. In this country, या देशामध्ये everyone seems to be a respecter of person. सगळे लोक पक्षपात करतात, म्हणजे विशेष लोकांना मान देतात. If you go with a torn shirt into a shop, जर तुम्ही एक फाटलेला शर्ट घालून एका दुकानामध्ये गेलात nobody looks तर at. तुमच्याकडे कोणीही पाहणार नाही. Oh, you come out of a car or a taxi. पण जेव्हा तुम्ही कार मधून उतरून दुकानात जाता, Oh, people will say, yes sir, come, what shall we do? मग ते लोक म्हणतात, या सर तुमच्यासाठी आम्ही काय करावं? 2-3 people want to attend on you. अगदी 2-2, 3-3 लोक तुमच्या दिमतीस येतात. All respecters of person. सगळे पक्षपात करणारे, लोक पाहून वागणारे. But God is not a respecter of person. पण देव काही पक्षपाती नाही, तो लोक पाहून वागत नाही. He looks on your heart. तो तुमचं अंतःकरण पाहतो. He doesn't look on your face, on your clothes, on your money or your purse. देव तुमच्या चेहऱ्याकडे, कपड्याकडे, पैशाकडे किंवा पैशाच्या पाकिटाकडे पाहत नाही. 35th verse. 35व वचन. But in every nation he that feareth him तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो and worketh व righteousness ज्याची कृत्य नैतिक आहे, is accepted with him. तो त्याला मान्य आहे. Look at these two things. या दोन गोष्टीकडे पहा. The fear of God is the beginning of wisdom. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. Fear of God. देवाचं भय. Hey, people are afraid of, oh, you mustn't go near that well. You must go under that tree. लोकांना कशाची भीती वाटते? ते म्हणतात की तू या विहिरीपाशी जाऊ नको, त्या झाडाखाली And उभा so राहू people are नको. full of fear of evil spirits. त्यामुळे लोक अशा प्रकारे अशुद्ध आत्म्यांच्या भयाने ग्रासून गेले आहेत. And people are afraid of even these to wandering magicians. आणि मग लोकांना या भटकणाऱ्या जादूगारांची देखील भीती वाटते. Oh, if I don't show my hand to him, आणि जर मी त्याला माझा हात दाखवला नाही he may do some witchcraft against me. तर तो माझ्यावरती काहीतरी जादू करेल. See, my friend, पहा मित्रांनो, when you fear the living God, जेव्हा तुम्ही जिवंत देवाचं भय बाळगता you won't have fear of all these things. तेव्हा तुम्हाला या इतर गोष्टींची भीती असणार नाही. No evil spirit can touch you. तुम्हाला कुठलाही अशुद्ध आत्मा स्पर्श करू शकणार नाही. No ghost or spirit can come upon you. कुठलंही भूत किंवा आत्मा तुमच्यावरती येऊ शकणार नाही. Here, पण येथे Peter says, पेत्र म्हणाला, everyone who truly fears God in any nation तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो and worketh righteous. व ज्याची कृत्य नैतिक आहे. Ah, look at that. पहा, याकडे पहा. You can say, I am this bhakta, I am that bhakta. तुम्ही म्हणता मी याचा भक्त आहे, त्याचा भक्त आहे, But no righteousness will come to you तुम्हाला त्या भक्तीतून नीतिमत्ता प्राप्त होणार नाही. and out of you. तुमच्यातून नीतिमत्ता बाहेर पडणार नाही. If somebody shows you 1 lakh or 2 lakhs or 10 lakhs, जर तुम्हाला कोणी 1 लाख 2 लाख किंवा 10 लाख रुपये दाखवले, pure fraud, शुद्ध घोटाळा, फसवणूक, thieves offering money to thieves. पहा, एका चोराने दुसऱ्या चोराला पैसे देऊ करणं अशी गोष्ट What a terrible thing. काय भयंकर गोष्ट आहे. पहा And those men are supposed to make laws. पहा, ह्या लोकांनी कायदे बनवणं अपेक्षित आहे. What laws can they make? असे लोक कुठले कायदे बनवणार? Only foolish laws. केवळ मूर्खतेचे कायदेच ते बनवतील. Because they don't know how to work righteous. कारण त्यांना नैतिक कृत्ये कशी आचरायची किंवा नीतिमान जीवन कसं जगायचं हे ठाऊकच नाही. You know, when you turn to the Lord Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे वळता righteousness comes out of you. तेव्हा तुमच्यामधून नीतिमत्ता बाहेर पडते. When I look at my life, जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहतो, foolishness should have come out of my life. माझ्यामधून तर मूर्खताच बाहेर पडायला हवी होती. Because I was foolish. कारण मी मूर्ख होतोच. Foolishness would have been my religion.
मूर्खता हाच माझा धर्म झाला असता. Going to church, चर्चला जाणं, being a nice fellow outside, बाहेरून एक खूप चांगला माणूस असणं being a complete hypocrite, आणि एक पूर्णपणे ढोंगी जीवन जगणं, running after vanity and uncleanness. व्यर्थता आणि अशुद्धता यांच्या मागे धावणं. To whom would I have brought any help? आणि असं असताना मी कोणाला सहाय्य ठरू शकलो असतो? Never. अगदी कोणालाही नाही, कधीच नाही. Selfishness, स्वार्थीपणा, greed, हाव, unrighteousness अनितिमत्ता would have flowed from my life. हीच माझ्या जीवनामधून बाहेर पडली असती. How did it happen that I was changed? आणि मग माझ्यामध्ये बदल कसा बरं घडला? Was it religion? मला काय धर्माने बदललं का? No. नाही. I had religion from my cradle. अहो, माझ्या पाळण्यापासूनच माझ्यामध्ये धर्म होता. It did not change my tongue nor make it speak the truth. त्या धर्माने माझी जीभ बदलली नाही किंवा मला सत्य बोलायला लावलं नाही. It did not teach, religion didn't teach my eyes to turn away from vanity. त्या धर्माने माझ्या डोळ्यांना व्यर्थ गोष्टीपासून नजर काढून घेण्यास शिकवलं नाही. Religion did not teach me to run away from sin. धर्माने मला पापापासून पळायला शिकवलं नाही. But who made the difference? मग तो बदल केला तरी कोणी? When Jesus came into my life, जेव्हा येशू ख्रिस्त माझ्या जीवनात आला तेव्हा a new flow began out of this wicked heart, which was changed. तेव्हा माझं हे वाईट असलेलं अंतःकरण बदललं आणि माझ्यातून एक नवीन प्रवाह वाहू लागला. Worketh righteousness. नीतीची कृत्य करण्याचा प्रवाह. Yes, my friend. होय माझ्या प्रिय मित्रांनो, When you work righteousness, जेव्हा तुम्ही नीतिमानपणे वागू लागता God will look at you. तेव्हा देव तुमच्याकडे पाहतो. For in every nation he that feareth God and worketh righteousness is accepted by him. प्रत्येक राष्ट्र जी त्याची भीती बाळगतं आणि ज्याची कृत्य नैतिक आहे ते त्याला मान्य आहे. When I hear that 2 lakhs have to be paid for a seat, जेव्हा मी असं ऐकलं की एका सीट करता 2 लाख रुपये द्यावे लागतात, what kind of religion is that which produces such institution? तर हा कसल्या प्रकारचा धर्म आहे की जो अशा प्रकारच्या संस्था निर्माण करतो? Throw it in the garbage. हा धर्म तुम्ही कचरा कुंडीमध्ये फेकून द्या. How sad. किती दुःखाची गोष्ट. Now, my friend, आता माझ्या प्रिय मित्रांनो, Peter continues in the 10th chapter of Acts in 36th verse. पेत्र प्रेषित 10:36 पासून पुढे असं म्हणतो, The word which God sent to the people of Israel, first preaching peace by Jesus Christ. येशू ख्रिस्त तो सर्वांचा प्रभू आहे, याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले वचन जे इस्रायल संततीस पाठवले ते हे. But then Peter had to quickly add the words. यामध्ये पेत्राला थोडीशी भर घालावी लागली, ती म्हणजे Don't forget, he is Lord of all. ते तुम्ही विसरू नका की तो म्हणाला की तोच सर्वांचा प्रभू आहे. Oh, sometimes when we are casting out these evil spirits, जेव्हा आम्ही या अशुद्ध आत्म्यांना धमकावतो they ते say, असं म्हणतात, I am ashamed to tell my. मला माझं नाव सांगायला लाज वाटते असं ते म्हणतात. And when we say in Jesus' name, you evil spirit must run out, जेव्हा आम्ही असं म्हणतो की हे अशुद्ध आत्म्या येशूच्या नावात तुला इथून जावंच लागेल, they begin to tremble. तेव्हा ते थरथर कापू लागतात. Oh, I am burning, I am ते burning. म्हणतात की अहो मी जळत आहे, मी जळत आहे. Yes, होय, he is Lord of all. येशू ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे. So upon this group of strangers, आणि मग ह्या परक्या लोकांच्या मध्ये the power of God came down. देवाचं सामर्थ्य खाली उतरलं. My, why doesn't the power of God come down upon Ooty? देवाचं सामर्थ्य उटीवरती का उतरत नाही? Why doesn't the power of God come down on India? भारतावरती देवाचं सामर्थ्य का खाली उतरत नाही? All half-hearted Christians. कारण सगळे अर्ध्या अंतकरणाचे ख्रिस्ती आहे. But these Roman captain and these people were there. पण हा रोमन अधिकारी आणि तिथे असणारे हे लोक Why were they there?
They were there because they wanted the truth. ते तेथे का होते? ते तेथे होते कारण त्यांना सत्य हवं होतं. They were not there to juggle with the truth. आणि ते तेथे काही सत्याबरोबर हात चलाखी करण्यासाठी नव्हते. Some of you people, तुम्हापैकी काही लोक you're playing with the truth. तुम्ही सत्याबरोबर खेळत आहात. You don't obey the truth. तुम्ही सत्याचं पालन करत नाहीत. Still you talk of some tribe. तुम्ही आज देखील ही जमात ती जमात असं म्हणता. So, or you talk about some caste. किंवा तुम्ही आज देखील ही जात ती जात अशी जात मानता. But पण when you humble yourself, जेव्हा तुम्ही स्वतःला नम्र करता, the power of God will be given to you. देवाचं सामर्थ्य तुम्हाला देण्यात येईल. You and your family will be new people. तेव्हा तुम्ही आणि तुमचं कुटुंब एक नवीन व्यक्ती होऊन जाल. Let us bow our heads in a word of. चला आपण प्रार्थना करता आपल्या माना झुकूया. Let us tell God in our heart, आपल्या अंतःकरणातून आता आपण देवाला सांगूया, Lord, I am not like this Roman captain. प्रभू मी ह्या रोमी अधिकाऱ्यासारखा नाही. I am only playing with the truth. मी केवळ सत्याशी खेळत आहे. Forgive me, Lord. हे प्रभू मला क्षमा कर. I will not play with the truth anymore. मी इथून पुढे सत्याबरोबर खेळणार नाही. Like this Roman captain and his friends. या रोमी अधिकाऱ्याने त्याच्या मित्रांसारखं, Lord Jesus, I will embrace you and your truth. हे प्रभू येशू मी तुला आणि तुझ्या सत्याला कवटाळून धरीन. You came to free me from all my oppression. तू मला माझ्या सगळ्या जाचामधून सोडवण्याकरता आलास. All my khattugal, all my oppression. माझ्या सगळ्या जुलमामधून मला सोडवण्याकरता तू आलास. Oh Lord, हे प्रभू you were manifested to destroy all the works of the devil. आणि तू अंधकाराची कृत्य नष्ट करण्याकरता प्रकट झालास. I believe you आणि मी तुझ्यावरती विश्वास with ठेवतो. all my. माझ्या संपूर्ण अंतःकरणाने विश्वास Come ठेवतो. to me. माझ्याकडे ये. Come to my family. माझ्या कुटुंबामध्ये ये. Come to my country. माझ्या देशामध्ये ये. Come to the leaders of my country. माझ्या देशाच्या नेत्यांकडे ये. Save them from this awful bondage to blindness. आंधळेपणाच्या त्या भयानक बंधनापासून त्यांचा बचाव कर. Lord our God, हे देवा आमच्या प्रभू beg you. आम्ही तुझ्याकडे काकळूत करतो. We want honest heart, आम्हाला एक इमानदार अंतःकरण हवं आहे. like this Roman captain, या रोमी अधिकाऱ्यासारखं to seek you with all our heart. तुला संपूर्ण अंतःकरणाने शोधण्याचं अंतःकरण. And you will come and make our homes little heaven. आणि मग तू आमच्यामध्ये येऊन आमचं घर एक छोटासा स्वर्ग करून टाकशील. Hear our prayer. आमची प्रार्थना तू ऐक. In Jesus' holy name. येशूच्या पवित्र नावात. Amen. आमेन.